नमस्कार. मी परमदास जाधव. तर काल इराणकडून भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला. तर हे जहाज हॉर्मुझच्या खाडीमधून येत असताना त्याच्यावर इराणकडून हा गोळीबार करण्यात आला. तर इराण आणि अमेरिका युद्धात हा मोठा फटका इतर देशांना बसत आहे. हॉर्मुझ खाडीतून भारतीय जहाजावर मोठा असा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर मोठे खळबळ उडालेले आहे. या दरम्यान आता अत्यंत मोठी जी माहिती पुढे येताना दिसत आहे. तर हॉर्मुझ खाडीतून तणाव पुन्हा वाढलेला आहे. थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. भारताने या युद्धात भूमिका कायमच शांततेची ठेवलेली आहे. तर भारताचे इराणसोबत चांगले संबंध आहेत. ज्यावेळी तणाव प्रचंड होता त्यावेळी भारताचे जहाज हॉर्मुझ खाडीतून सोडले जात होते. मात्र काल भारताला अत्यंत मोठा असा धक्का देत थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जहाजावर त्यांनी भारतीय जहाजाला थेट असा टार्गेट बनवले. त्यानंतर भारताने कडक अशी भूमिका घेतली. भारतीय जहाजावर हॉर्मुझ खाडीत गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. आता भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार नक्की का करण्यात आला याचे अत्यंत मोठे कारण पुढे आलेले आहे. तर भारतीय गुप्तचर सूत्रांच्या रिपोर्टनुसार भारतीय जहाजावर इशारा म्हणून इराणकडून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासाठी मोठी असा धक्का आपल्याला म्हणावा लागणार आहे. तर इराणमधून सत्तेचा समतोल बिघडण्याचे बघायला मिळत आहे. सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची जी मोठी पोकळी निर्माण झाली, या इराणमधील काही गोष्टी अस्थिर झाल्याचं आपल्याला इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना IRGC आणि परराष्ट्र मंत्रालय दोघांमध्ये खटके उडत आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्या मोठे असे मतभेद निर्माण झालेले आहेत. तर IRGC प्रमुख अहमद वाहिदी आणि त्यांच्या टीमने स्पष्ट म्हणले आहे की परराष्ट्र मंत्री अराघची हे पाश्चात्य देशांसोबत चर्चेत खूप जास्त सौम्य झालेले आहेत. या अणुकार्यक्रम, क्षेपणास्त्र प्रणाली आणि हिजबुल्लाह संघटनेचे संबंध निर्णयावर अराघची सौम्य भूमिका देत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. इराणमध्ये 2 गट निर्माण झालेत. हॉर्मुझ खाडीत खुली करण्यालाही IRGCचा विरोध आहे. हॉर्मुझ खाडी खुली केल्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेला उघडपणे त्यांनी भारतीय जहाजावर हल्ला करून विरोध केलेला आहे आणि हे मोठे आव्हान दिले की याच कारणामुळे हॉर्मुझ खाडीत भारतीय जहाजावर इशारा पर गोळीबार करण्यात आलेला आहे. या इराणमध्ये युद्धबंदीच्या मुद्द्यात 2 गट तयार झाल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. तर आणि म्हणून हा जो गोळीबार आहे तो एक इशारा म्हणून भारतीय जहाजावर जो गोळीबार केला, परंतु याच्यामुळे मोठा असा तणाव आपल्याला अजून परत
या खाडीमध्ये किंवा सगळ्या देशांमध्ये आपल्याला दिसायला मिळतो आहे.